नमस्कार मित्रांनो, द झोन ट्रेडर मराठी चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर माझा प्रॉफिट शेअर करतोय, जो मी भारत हॅवी इलेक्ट्रिकल लिमिटेड म्हणजेच भेल म्हणून काढलेला. तर मी आता एक्सेल शीटमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो का नक्की मी शेअर कुठे बाय केला, कुठच्या प्राइस पॉईंटवरती बाय केला. तर ही जी एक्सेल शीट मी दर व्हिडिओमध्ये दाखवत असतो, त्याच्यामध्ये हे जे ट्रेड मी येलो मार्क केलेले आहेत आतापर्यंत, मी कॉन्कर, सियांट आणि HDFC AMC ची व्हिडिओ बनवली आहे. आज मी भेलची व्हिडिओ बनवतोय आणि हा जो म्हणजे भेलवाला जो ट्रेड होता तो मी HDFC AMCचा पहिले घेतलेला, पण तो मी लेट एक्झिट केला म्हणून मी त्याची व्हिडिओ लेट बनवतोय. आजची डेट 22 मे 2024 आहे आणि कालच मी हा ट्रेड एक्झिट केला म्हणून आज त्याचा नेट रिअलाइज प्रॉफिट आलाय. तर आणि हे जे ट्रेड मी ब्लॅक करून ठेवतो ते ट्रेड अजूनपर्यंत कंप्लीट नाही झाले म्हणून ते मी डिस्प्ले नाही करू शकत. तर आता आपण बघूया का भेल जो होता तो मी 10 मे 2024 ला घेतलेला. त्याचं कारण मी लिहिलंय का घेतलेला. तर मी लिहिलाय, एक मिनिट, मी लिहिलाय टेकिंग सपोर्ट ऑन प्रिव्हियस रेजिस्टन्स पुल बॅक पॅटर्न, म्हणजे एक प्रकारे रिट्रेसमेंट पॅटर्न आपण बोलू शकतो. तर त्या शेअरची बाय प्राइस होती काहीतरी 274.15. 20 क्वांटिटी घेतलेल्या, इन्व्हेस्टमेंट 5483 पर्यंत होती. रिस्क मी तुम्हाला जसं माहिती आहे मागच्या 3 व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाच असेल का मी दरवेळी बोलतो का रिस्क कधी पण अगोदरच डिफाईन करून ठेवा. तशीच मी या ट्रेडमध्ये पण माझी रिस्क जी होती ती अगोदरच डिफाईन करून ठेवलेली. आता 5483 वरती 500 रुपयाची रिस्क म्हणजेच काहीतरी 8% नाही तर 9%. मी तर बघा माझ्या SL मध्ये मी लिहिलंय 8.47%, म्हणजे माझा SL होता. म्हणजे 200-250.75 वरती स्टॉक गेल्यावरती माझा SL हिट होईल आणि मला 500 रुपयाचाच लॉस होईल. आणि माझा टार्गेट मी ठेवलेला काहीतरी 11.65%चा 305 रुपयावरती. तर आता आपण बघूया का मी सेल कधी केला. तर मी सेल केला 21 मेला आणि माझे काहीतरी होल्डिंग सेशन होते 11. आणि आता मी सेल का केलं त्याचं कारण पण लिहिलं, कारण माझा टार्गेट हिट झालता. माझी जी सेल प्राइस होती ती होती 310.85. तुम्ही बघू शकता माझा टार्गेट मी ठेवलेला 305 आणि माझी जी सेल प्राइस होती ती होती 310.85. तर माझा रिअलाइज प्रॉफिट जो मला झाला तो झाला काहीतरी 740.75 रुपयाचा. तर ते 13 रुपये चार्जेस लागले आणि नंतर तो काहीतरी 727.69 रुपयाचा झाला. 13.27%चा मला प्रॉफिट झालाय. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेला माझे जे प्रिव्हियस 3 ट्रेड कम्प्लीट झालते त्याच्यावरती मला प्रॉफिट झालता, म्हणजे मी ऍक्च्युअली लॉसमध्ये होतो 1000 रुपयाच्या. आता या ट्रेड नंतर मी आता 269.27 रुपयाच्या लॉसमध्ये. या ट्रेडने माझा बऱ्यापैकी लॉस कव्हर केलाय आणि फ्युचरमध्ये आपण प्रॉफिटमध्ये सुद्धा जाऊ. तर आता मी तुम्हाला ह्याच्यामध्ये चार्टमध्ये जाऊन सांगतो का नक्की हा ट्रेड मी कुठे बाय केला. तर हा आहे आपला भारत हॅवी इलेक्ट्रिकल लिमिटेडचा चार्ट भेल. तर इकडे म्हणजे 10 तारखेच्या अगोदर ही जी कॅन्डल आहे ती 10 तारखेची कॅन्डल आहे. मी इथे मार्क करून ठेवतो. ही वाली जी कॅन्डल आहे ती 10 तारखेची कॅन्डल आहे आणि 21 तारखेला मी शेअर सेल केला. तर ही वाली 21 तारखेची कॅन्डल आहे आणि मी लिहिलाय का टेकिंग सपोर्ट ऑन प्रिव्हियस रेजिस्टन्स आणि ब्रॅकेटमध्ये मी लिहिला पुल बॅक पॅटर्न. तर हे बघा मी असा काहीतरी टेक्निकल अनालिसिस केला का हे बघा हा जो रेजिस्टन्स होता 10 तारखेच्या अगोदर बघूया आपण. हा जो रेजिस्टन्स होता त्याच्यामधनं याने या इकडून असं ब्रेकआउट दिला, पण हा ब्रेकआउट काही एवढा स्ट्रॉंग नव्हता तरी बऱ्यापैकी रॅली दिली ती. नंतर यांनी इकडे एक नवीन रेजिस्टन्स बनवला ज्याच्यावरनं तो खालती आला आणि परत हा जो आपला प्रिव्हियस रेजिस्टन्स होता त्याला ऍज अ सपोर्ट रिस्पेक्ट दिली आणि ज्याच्यामुळे रिट्रेसमेंट पॅटर्नचा फॉर्मेशन झाला. आणि इकडे मी हा जो ट्रेड घेतलेला तो काहीतरी असा हॅमर वरती घेतलेला. हॅमर जो आहे तो सेकंड नंबरचा बेस्ट बुलिश रिव्हर्सल इंडिकेटर आहे. फर्स्ट नंबरची आपली मोरोबो जो आहे. तर अशी काहीतरी बेरिश अशी हॅमर आलती. पण हॅमर आता आता हॅमरचे कॅरेक्टरिस्टिक आता काय पण असो, ती ग्रीन असो का रेड असो, हॅमर जेव्हा सपोर्ट वरती येते ती तेव्हा म्हणजे इंडिकेट करते का आता ट्रेंड जो आहे तो आता चेंज होईल. तर आता मी बघितला का माझी जी एज होती ती परफेक्ट आहे का नाही. तर मी बघितला का माझा तो प्रिव्हियस रेजिस्टन्स पर्यंत ब्रेकआउट दिल्यावरती न्यू रेजिस्टन्स पर्यंत खालती आला आणि प्रिव्हियस रेजिस्टन्सला ॲज अ सपोर्ट रिस्पेक्ट दिली. रिट्रेसमेंट पॅटर्न फॉर्म झाला. प्रिव्हियस रेजिस्टन्स सुद्धा स्ट्रॉंग होता आणि हा जो नवीन रेजिस्टन्स होता त्याला तर फक्त एकदाच असा इकडे रेजिस्टन्स घेऊन खालती आला म्हणून त्याचा काही एवढा काय आपल्याला टेन्शन नाही घ्यायचा.
फक्त आणि फक्त जो प्रिव्हियस रेजिस्टन्स होता तो स्ट्रॉंग आहे का नाही ते आपल्याला बघायचं होतं. तर मागच्या वेळी प्रिव्हियस रेजिस्टन्स दोनदा प्राइसनी रिस्पेक्ट दिली ॲज अ रेजिस्टन्स, आणि आता सपोर्ट सारखी पण रिस्पेक्ट देऊ शकतो 10 तारखेला, असं मी म्हणजे माझ्या नुसार मी असा विचार केला. तर आता प्रत्येक ट्रेड घेताना, जसं मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललेलो, तर प्रत्येक ट्रेड घेताना एखाद्या ट्रेडरची सायकोलॉजी काय पाहिजे. तर आता माझी जी एज आहे, माझी स्ट्रॅटेजी आहे ती एकदम परफेक्ट आहे, आणि मला फक्त आणि फक्त हे विचार करायचा आहे का आता म्हणजे मला फ्युचरमध्ये काय होईल त्याच्याबद्दल एवढा काही विचार नाही करायचा, कारण आपण ते प्रेडिक्ट नाही करू शकत. हे मी पूर्णपैकी मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं. आता माझी जी स्ट्रॅटेजी एकदम परफेक्ट आहे. मला फक्त ट्रेड घ्यायचा आहे, माझा टार्गेट डिफाईन करायचा आहे, आणि माझी रिस्क डिफाईन करून तिथे मला त्या प्राइस पॉईंटवरती एसएल लावायचा आहे, आणि मला फक्त ट्रेड घ्यायचा आहे. जिथं माझा ट्रेड जाईल तिथं मला त्या टार्गेट किंवा एसएल वरती मला माझा ट्रेड एक्झिट करायचा आहे. मला फक्त एवढाच करायचा आहे. तर आता 10 तारखेच्या नंतर 11 तारखेला तुम्ही बघू शकता का इकडे असं म्हणजे मी घेतलेला काहीतरी 274.15 वरती, इथं याच प्राइस रेंज वरती मी घेतलेला, आणि मग नंतर थोडासा त्या दिवसा असा काहीतरी थोडासा असा खालती गेला. नंतर त्याने एक पण अशी रेड कॅन्डल नाही दिली, डायरेक्ट माझा टार्गेट हिट झाला. ऍक्च्युली मला जो एक्झिट करायचा होता तो 18 तारखेलाच करायचा होता, शुक्रवारी. माझा टार्गेट 305 होता. मी एक्झिट केला 310 ला. तर तर मी 310 ला माझा ट्रेड एक्झिट केला, कारण मला 18 तारखेला जो मी एसएल लावल्या तेव्हा माझी म्हणजे एंजल 1 मध्ये टी पिन स्कॅन करायला लागते. ती मी ऍक्च्युली अशी टी पिन माझी टाकली नव्हती, म्हणून माझा 18 तारखेला ऑर्डर माझी एक्झिक्यूट नाही झाली. डायरेक्ट मग मला मार्केट ऑर्डर लावायला लागली 20 तारखेला मंडेला, म्हणजे 20 नाही 21 तारखेला ती डायरेक्ट एक्झिक्यूट झाली आहे. त्याच्यामुळे मला जो 11% प्रॉफिट होता तो काहीतरी 13% वरती गेला. तर अशा प्रकारे फक्त एक सिंपल सायकोलॉजी ठेवली का पुढे म्हणजे दरवेळी आपल्याला प्रत्येक ट्रेड घेताना लक्षात ठेवायचं आहे का मागचा जो ट्रेड होता तो आपल्या आत्ताच्या करंट ट्रेड आपण जो घेणार आहोत त्याच्यावरती काय अजिबात अवलंबून नसतं. प्रत्येक ट्रेड युनिक असतो, हे आपल्याला दरवेळी लक्षात ठेवायचं आहे. आणि दरवेळी आपल्याला 50% चान्सेस असतात प्रॉफिटचे आणि लॉसचे. ही पण एक जी सायकोलॉजी, हा माइंडसेट आपल्याला पकडूनच चालायचा आहे, ज्याच्यामुळे आपल्याला लॉस जरी झाला तरी आपल्याला काही फरक नाही पडणार. आणि आपल्या दरवेळी आपलं टार्गेट आणि रिस्क आपल्याला डिफाईन करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे.